कामं झालीच असतील. नाही नाही कामं कागदोपत्री झाली असतील ते आम्हाला काही माहिती नाही. पण आम्हाला प्रत्यक्ष ज्यावेळेस आता घरकुल मिळालं हा. त्यावेळेस आम्हाला कळालं की आम्हाला योजना मिळाली. बरं. आतापर्यंत मिळालीच नाही तर आम्ही काय म्हणून मिळाली म्हणून सांगायचे तुम्हाला 5 योजना? वर्षे आमदार होते धीरज भैया, त्यांच्या काळात काही कामं झालीच नाही असतील. ना आम्हाला काही आलंच नाही. सगळ्यात आधी सांगू शकतो की कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, मग ते लोकसभेचा असेल, विधानसभेचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, त्यांना निवडून देताना नागरिकांना सगळ्यात आधी सगळ्या सुखसुविधाची तो हमी देतो का, त्याचा पक्ष काय आहे त्याच्याशी संबंधित नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, त्याचं विजन काय आहे, नागरिकांना सुविधा काय देऊ शकतो तो, आणि नुसतं का आश्वासन देऊन जाण्याला किंमत नाही. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे. त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका ग्रामीण भागाशी निगडीत आहेत, जे की मूलभूत कामं जे असतात ग्रामीण भागातली रस्ते, पाणी, नाल्या आणि गाव अंतर्गतचे काही कामं, या कामाची नाळ या निवडणुकीशी सोबत जोडलेली असते. आणि त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांची हे अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. उमेदवार प्रत्येक पक्षाचा येत असतो आणि या ठिकाणी प्रचार करून जातो, पण प्रत्येक गावातल्या नागरिकाला मूलभूत सुविधाचा प्रश्न पडलेला असतो. ते कोण सोडवणार, त्यांच्याकडून पूर्वी काय कामं झालेत, नवीन काय कामं होणार आहेत, आपण या ठिकाणी लोक ऐकून त्यांचं जनमत जाणून घेणार आहेत. भैया नमस्कार. आपल्या गावामध्ये प्रचार करायला लोक येत असतील, त्यांच्याकडे तुमचे काय अपेक्षा आहेत? सध्या कुठल्या पक्षाचा सध्या या ठिकाणी एक हवा आहे? सध्या इथं हवा फक्त बीजेपीची आहे. कशामुळे? आणि रमेश आप्पा जेव्हापासून आमदार झालेत तेव्हापासून खूप आमच्या गावात खूप विकास झालेला आहे. कुठल्याही कामाला निधी उपलब्ध एका सेकंदामध्ये करून देत आहेत. त्याच्यामुळे सध्या ह्या सर्कलमध्ये तर आप्पाच निवडून येते. आप्पा म्हणजे कोण, उमेदवार कोण आहेत? उमेदवार पंचायत समितीला शरदभाई दरेकर आणि भिसे, सविता शंकर भिसे. असं एखादं ठोस काम सांगा की त्यांनी ते काम केलंय, तुम्ही ते म्हणताय. आता आमच्या इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर सभागृह देण्याचं काम त्यांनीच दिलेलं आहे. काका, यांनी जे म्हणते ते काही कामं झालीत का? हो झालेत. काय काय कामं झाली? वातावरणाला गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर झालेलं आहे. घरकुलाचे सरासरी 200 पर्यंत कामं झालेले आहेत पूर्ण. गावात रस्ते झालेले आहेत. वॉटर फिल्टरचं काम झालेलं आहे. सभामंडप झालेला आहे. आणि जे आपले आमदार आहेत रमेश आप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली आमचे उपसरपंच दीपक पवार भरपूर कुठलीही योजना आली तर ते गावाला आणण्यासाठी खेचून आणतात. आणि सर्वांसाठी चांगलं आहे ते. मग ही सत्ताधारी पक्षानं केलं म्हणताय, मग विरोधकांनी 40 वर्षापर्यंत आता काहीच झालं नव्हतं. काँग्रेसच्या काळात काही कामं झालीच असतील. कामं कागदोपत्री झाली असतील ते आम्हाला काही माहिती नाही. पण आम्हाला प्रत्यक्ष ज्यावेळेस आता घरकुल मिळालं त्यावेळेस आम्हाला कळालं की आम्हाला योजना मिळाली. आतापर्यंत मिळालीच नाही तर आम्ही काय म्हणून मिळाली म्हणून सांगायचे तुम्हाला? 5 वर्षे आमदार होते धीरज भैया, त्यांच्या काळात काही कामं झाली नाही ना आम्हाला काही आलंच नाही. काय काका, काय कामाचं म्हणणं आहे तुमचं सध्या गावामध्ये? तडफदार चांगले उमेदवार सरपंच गावातले कामं झालीत का तुमच्या? भरपूर झाली. कुठले कामं झाली? पूर्ण काम. गावात रोड नव्हता जवळपास 10 वर्षापासून रोड नव्हता, काही नव्हतं. आता रोड पूर्ण गावात टू झेड रोड झालेले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे, लाईटची सोय झाली. एवढंच गावकऱ्याला काय, दुसरं काही नसतं काय जास्त. आणखी काय तुमच्या गावामध्ये घरकुल वगैरे निराधारच्या लोकांना काही मदत काय होते का? होते ना. कोण काम केले तुमच्या इथे? हे सगळे दीपक भैया सरपंच आणि रमेश आप्पा आमदार झाल्यापासून काम भरपूर झालेले आहेत. आणि घरकुलाचे काम भरपूर, कमीत कमी 150 ते 200 घरकुल आणलेत. या इकडे जरा थांबा. या. कुठल्या पक्षानं तुमच्या गावामध्ये काम केले, ठोस काम, किती ते मतदानाला तुमच्याकडे येत आहे? सर्वात अगोदर आपलं धन्यवाद की तुम्ही आमच्या गावामध्ये आलात आपल्या संवाद न्यूज मार्फत, की त्याच्या मार्फत तुम्ही असं दाखवणार आहात की आता गावात काय समस्या आहेत. मी सगळ्यात आधी सांगू शकतो की कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, मग ते लोकसभेचा असेल, विधानसभेचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, त्यांना निवडून देताना नागरिकांना सगळ्यात आधी सगळ्या सुखसुविधाची तो हमी देतो का, त्याचा पक्ष काय आहे त्याच्याशी संबंधित नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, त्याचं विजन काय आहे, नागरिकांना सुविधा काय देऊ शकतो तो,
आणि नुसतं का आश्वासन देऊन जाण्याला किंमत नाही. ते योजना राबविल्या पाहिजे की मगाशी काही जण बोलताना म्हणले की 40 वर्षात काय झालं. म्हणजे 40 वर्षात काय झालं म्हणण्यापेक्षा मला एक म्हणायचं आहे की 40 वर्षा अगोदर काय हवा पाणी बंद होती का? बरोबर चालूच होतं ना. बरोबर जे सुविधा घेतल्या हा थोडं प्रमाण कमी असेल जास्त असेल मायनस प्लस होत असेल त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. बरोबर पण विकास झाला नाही 40 वर्षा अगोदर काय. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. तर 40 वर्षाचं लोकसभेचं सन्माननीय रमेश अप्पा कराड असतील त्यांच्याशी काही संबंध नाही. इथं स्थानिकाशी संबंध आहे हो, की जे बरोबर. की 17-18 गाव आहेत जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे 7-8 गाव आहे की ह्यांच्याशी ही जी विकास करणार आहेत त्या विकास कामाच्या धोरणावर बोललं पाहिजे येणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी.